जर तुम्ही महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान असाल आणि जर ड्युटी दरम्यान जर तुम्हाला कोणी सिव्हिल पब्लिकमध्ये जर धमकी दिली की तुला मी बघून घेईल, तुला मी सोडणार नाही, बाहेर भेट, अशा ज्या धमक्या जर तुम्हाला कोणी दिल्या तर तुम्ही काय केलं पाहिजे? ताबडतोब प्रतिसाद देऊ नका, शांत राहा, घाबरून जाऊ नका. परिस्थिती जर धोकादायक तुम्हाला वाटत असेल तर आपले वरिष्ठ अधिकारी असतात, जे काही सुपरवायझर असतील, पर्यवेक्षक, प्रभारी अधिकारी, ह्यांना तुम्ही तात्काळ त्या घटनेची माहिती द्या. शारीरिक हल्ल्याचा त्या व्यक्तीकडून जर धोका निर्माण असेल तर शक्यतो अंतर ठेवा, सुरक्षित जागी जा. त्याचप्रकारे तुम्ही याच्यावर कारवाई देखील करू शकता. तुम्हाला कोणी धमकी दिली असेल त्याचा फोटो, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्ही काही करू शकता. त्याच्याकडे जर वाहन असेल तर वाहनाचा तुम्ही नंबर काढू शकता. ठीक आहे. पोलिसात देखील तुम्ही तक्रार दाखल करू शकता. धमकी देणे हा भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा आहे मित्रांनो. कलम 503 अंतर्गत अपराधी धमकी, 506 अंतर्गत 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे, दंड किंवा दोन्ही देखील होऊ शकतं. ठीक आहे. त्याचप्रकारे तुम्ही पोलीस स्टेशनला एनसी किंवा एफआर दाखल करू शकता. एनसी मध्ये पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार नाही, लक्षात घ्यायचंय. पण ही नोंद पोलीस स्टेशनला राहते की जेणेकरून भविष्यात जर काही मोठी घटना घडली तर ही नोंद ग्राह्य धरली जाते. ठीक आहे. जर त्यांनी शस्त्राचा वापर केला असेल, धमकीसोबत शस्त्र देखील दाखवलं असेल तर तुम्ही एफआर देखील दाखल करू शकता. त्याचप्रकारे लिखित नोंद, जर जेव्हा तुम्ही ड्युटीवर जॉईन होता तेव्हा तुम्ही तुमच्या ड्युटी रिपोर्ट जो असतो त्यामध्ये देखील तुम्ही नोंद करू शकता की जेणेकरून भविष्यात जर काही घटना घडली तर ती नोंद ग्राह्य धरली जाईल कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशनला देखील. त्याचप्रकारे तो वारंवार जर धमकी देत असेल तर तुम्ही त्याच्यावर चॅप्टर केस देखील करू शकता. ठीक आहे. तोंडी जर धमकी देत असेल चॅप्टर केस करू शकता. चॅप्टर केस कशी करायची हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. थोडक्यात काय, असे जर काय घटना घडली तर वरिष्ठांना कळवायचं, घटनेचा रिपोर्ट तुम्ही लिहून घ्या, पोलिसात तक्रार दाखल करा. कायदेशीर कारवाई अंतर्गत IPC कलम 503 आणि 500 हे 2 कलम तुमच्यासोबत आहेत. आता फॉर्मॅट तुम्ही स्क्रीनवर पहा. ह्या फॉर्मॅटचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. जर ड्युटी दरम्यान अशी कुठली घटना घडली तर हा फॉर्मॅट तुम्ही लिहायचा, रिकाम्या जागा फक्त भरून टाकायचे तुम्ही आणि पोलीस स्टेशनला तुम्ही तुमच्या भाषेत थोडंसं एडिट करून तुम्ही पोलीस स्टेशनला देखील अर्ज हा करू शकता किंवा तुमच्या MSF ऑफिसला देखील तुम्ही थोडं एडिटिंग करून तुम्ही तुमच्या MSF ऑफिसला किंवा जे काही प्रभारी अधिकारी असतील, तिकडचे पर्यवेक्षक असतील किंवा त्या आस्थापनेचे जे प्रमुख असतील, डायरेक्टर वगैरे जे कोणी असतील प्रमुख, त्यांना देखील तुम्ही ही कंप्लेंट करू शकता. सुरुवातीला आपल्या अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट करा. बाब जर भेटत नसेल, जर तुम्हाला रिस्पॉन्स भेटत नसेल, पोलीस स्टेशनला देखील तुम्ही तक्रार करू शकता. ठीक आहे. तुमचे अधिकार तुम्ही जाणून घ्या, कोणासमोर झुकायचं नाही. ठीक आहे. आपला अन्याय सहन करायचा नाही, आपले अधिकार जाणून घ्या. त्याचबरोबर या फॉर्मॅटचा स्क्रीनशॉट काढून घ्या. MSF बद्दल, गार्डबोर्ड सिक्युरिटी, होमगार्ड बद्दल तुम्हाला जर कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मनापासून हा व्हिडिओ पाहायला धन्यवाद. जास्तीत जास्त आपल्या MSF ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. मनापासून हा व्हिडिओ पाहायला धन्यवाद.